लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये लाईफ पॉझिटिव्हचं स्थानांतरण चाललं होतं आणि त्यामुळे कुठलाच व्हिडिओ टाकणं शक्य झालं नाही. आजचा व्हिडिओचा विषय हा थिअरी ऑफ रिसरक्शन, पुनरुत्थानाचं महत्व काय आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये पुनरुत्थानाची उदाहरणं कोणची आहेत हे बघण्याचं आहे. पुनरुत्थान ही ख्रिश्चन संकल्पना आहे. बायबलमध्ये 2 भाग आहेत, एक ओल्ड टेस्टामेंट आणि दुसरा न्यू टेस्टामेंट. न्यू टेस्टामेंट मध्ये जीसस ख्राइस्ट म्हणजे येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढविण्यात आलं आणि क्रॉसवर चढवण्यात आल्यानंतर च्या 3ऱ्या दिवशी जीसस ख्राइस्ट हा थडग्यातून बाहेर आला. त्याला रिसरक्शन असं म्हणतात. परंपरेमध्ये रिसरक्शनचे, पुनरुत्थानाचे, मृत व्यक्ती जिवंत होण्याचे अनेक उदाहरणं आहेत. ते सद्गुरूंपासून सद्गुरूंच्या भक्तांनाही लागू होतात. माघ वैद्य प्रतिपदा ही गुरु प्रतिपदा म्हणून साजरी केली जाते आणि माघ कृष्ण पंचमी ही औदुंबर पंचमी म्हणून साजरी केल्या जाते. तर गुरुप्रतिपदा ते औदुंबर पंचमी मध्ये होणाऱ्या महत्वाच्या आध्यात्मिक घटना कोणत्या आहेत ते आधी समजून घेऊ आणि गुरु परंपरेमध्ये पुनरुत्थानाचे परंपरा काय आहेत ते समजून घेऊया. सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी माघ वैद्य प्रतिपदेला, म्हणजे ज्याला गुरु प्रतिपदा असं म्हणतात, या दिवशी शैल्य गमन केले आणि आपल्या निर्गुण पादुका गाणगापूर येथे भक्तांच्या सेवेसाठी ठेवल्या आणि आपल्या भक्तांना वचन दिलं की जो माझे स्मरण करेल, गायन करेल, माझी सेवा करेल, गुरुचरित्राचं वाचन करेल, त्यांना मी शुद्ध भक्तिभावाने आवाहन केल्यानंतर दर्शन देईल. सद्गुरूंनी आपला शब्द आपल्या सेवेकऱ्यांसाठी पाळला आणि तो दिवस म्हणजे औदुंबर पंचमी, माघ कृष्ण पंचमी. नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना नृसिंह सरस्वतींनी पुन्हा दर्शन देऊन 5 दिवस त्यांची सेवा स्वीकारली. म्हणजे माघ कृष्ण पंचमी, औदुंबर पंचमी पर्यंत त्यांनी सेवा स्वीकारली आणि त्यानंतर महाराज अदृश्य झाले. म्हणजे पुनरुत्थानाची प्रक्रिया ही जशी ख्रिश्चन धर्मामध्ये आहे तशी ती हिंदू धर्मामध्येही आहे, याचा हा पुरावा आहे.
गुरु परंपरेमध्ये मृत व्यक्ती जीवित होण्याची अनेक उदाहरणं आढळतात आणि ही उदाहरणं श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या बाबतीमध्ये ग्रंथांकित झालेली आहे. आधी श्रीपाद श्री वल्लभानी रिसरक्शन, आपल्या भक्तांचं रिसरक्शन कसं केलं त्याची उदाहरण आपण बघूया. श्रीपाद श्री वल्लभांनी नरसावधानी नावाच्या व्यक्तीला मृत झाल्यानंतर आणि त्याची चिता रचली गेली असताना नरसावधानी यांच्या पत्नीने सौभाग्याची भिक्षा मागितल्यानंतर नरसावधानींच्या मृत शरीरावर त्यांच्या भ्रूमध्यामध्ये अंगठ्याने स्पर्श केला आणि नरसावधानींच्या पत्नीने जी विनंती केली होती ती विनंती पूर्ण केली. चितेवरून त्या मृत शरीरामध्ये चैतन्य आणले. या नरसावधानींनी श्रीपादांना त्यांची आवडती भाजी नाकारली होती त्यांच्या शेतामधली, तरी पण श्रीपाद श्री वल्लभांनी नरसावधानींच्या पत्नीला केलेल्या विनंतीनुसार त्यांना मृताचं जिवंत केलं. दुसरं उदाहरण बघूया श्रीपाद श्री वल्लभांच्या बाबतीत. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार समाप्ती नंतर सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ त्यांच्या भक्ताच्या हाकेला संकटात धावून जातात असा दाखला आहे. कश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या वल्लभश व्यापाराला तो पिठापूरकडे जात असताना त्याच्या जवळचं धन लुटून 3 तस्कराने त्याचा घात केला, त्याचा वध केला. त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभ तिथे प्रगट झाले. त्यांनी 4थ्या तस्कराला अभयदान दिलं. 3 तस्करांचा त्रिशूळाने वध केला आणि 4था तस्कर, ज्याची चूक कमी होती, त्याचा वापर करून वल्लभेशाच्या गळ्याभोवती विभूती लेपन करून घेतले आणि त्याला पुनर्जीवित केले आणि श्रीपाद श्री वल्लभ अंतर्धान पावले. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांनी वल्लभेशाच्या हातून पिठापूर येथे अन्नदानाचा संकल्प पूर्ण करून घेतला. या 2 श्रीपाद श्री वल्लभांच्या बाबतीतल्या असणाऱ्या घटना या भक्तांना रिसरक्शन म्हणजे मृत व्यक्तीला परत जिवंत करण्याच्या घटना आहेत. गुरुचरित्रामध्ये नृसिंह सरस्वतींनी अशाच प्रकारचे भक्त प्रवण कार्य केल्याचे आढळते.
गुरुचरित्राच्या 20 आणि 21 अध्यायात या संबंधीची कथा आलेली आहे. शिरोळ गावचा विप्र त्याचा पुत्र मृत झाला आणि त्या विप्राच्या पत्नीचा आक्रोश आणि श्रद्धा बघून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांचा मृत पुत्र सजीव केला. ही कथा श्री गुरुचरित्रातील 20 व 21 अध्यायामध्ये आपण वाचू शकता. श्री गुरुचरित्रातली पुनरुत्थानाची, रिसरक्शनची आणखीन एक घटना म्हणजे माहूरचा विप्र, त्याचा मुलगा गोपीनाथ हा दुर्धर व्याधीने ग्रस्त होता आणि त्याची पत्नी, त्या पत्नीचं आपल्या पतीवर निरातिशय प्रेम होतं आणि तिने सासऱ्यांची परवानगी घेऊन, सासूची परवानगी घेऊन माहूर सोडलं आणि मोठ्या श्रद्धेने ती गाणगापूरला आली. गाणगापूरला आल्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पत्नीने आपल्या प्रिय पतीचा मृत्यू झाल्यानंतर आक्रोश केला. तिच्या भाव आणि श्रद्धा लक्षात घेऊन सद्गुरु नृसिंह सरस्वतींनी तिला सदुपदेश केला. तिला विधवेचं व्रताचरण सांगितलं. त्यानंतर तिला पुन्हा दर्शन देऊन तिला रुद्राक्ष दिले आणि ते रुद्राक्ष आपल्या पतीच्या कानामध्ये बांधून त्याचं दाह संस्कार कर आणि त्या पतीच्या शवावर रुद्रसूक्ताचं अभिषिंतित तीर्थाचं स्नपन कर असा आदेश दिला. त्याप्रमाणे गोपीनाथाची तरुण पत्नी पतीची चिता रचून पतीच्या कानामध्ये रुद्राक्ष बांधून ती ब्राह्मणांना, सवाष्णांना दान करून गुरुचं दर्शन घ्यायचं म्हणून ज्या ठिकाणी गुरूंचा पादाभिषेक चालला होता, रुद्रसूक्तानी त्या ठिकाणी आली आणि महाराजांनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. सगळे लोक आश्चर्याने विचारायला लागले, महाराज हिचा तर पतीची चिता रचली गेलेली आहे, तिचा दाह संस्कार करून ही सती जाणार आहे आणि तिला तुम्ही आशीर्वाद देता आहात की सौभाग्यवती भव, हे कसं शक्य आहे? गुरूंनी आपल्या साधकांना सांगितलं, कुठे आहे तिचा पती, घेऊन या त्याचं शरीर. आणि भक्तांनी शरीर आणलं सद्गुरूंसमोर, नृसिंह सरस्वतींसमोर. आणि ते शरीर आणल्यानंतर सद्गुरूंनी आदेश दिला की हे माझ्या पादाला जे तुम्ही अभिषेक केला आहे रुद्रसूक्ताने, त्या पाण्याने त्याला अभिसिंचित करा. आणि तो गोपीनाथ जिवंत झाला. आणि त्यानंतर गोपीनाथ आणि गोपीनाथांची पत्नी यांनी सद्गुरु
श्री नृसिंह सरस्वतींकडून ज्ञानामृत ग्रहण केलं, त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका ब्राह्मणाने सद्गुरूंना प्रश्न विचारला की जर ब्रह्म सत्य आहे तर विधी लिखित बदलले कसे? सद्गुरूंनी उत्तर दिलं, ज्या ठिकाणी सद्गुरु कृपा आहे त्या ठिकाणी विधी लिखित बदलल्या जाऊ शकत. मी कृपा केली आणि यमाला, चित्रगुप्ताला आणि ब्रह्मदेवाला आवाहन केलं की त्याच्या पुढच्या जन्मातील 30 वर्षे याला या जन्मात द्या, आणि म्हणून हा जिवंत झाला. ही गुरु परंपरा अखंड चालू आहे. श्रद्धावान साधकाला त्याचा प्रत्यय कलियुगात येतो आहे. म्हणून लाईफ पॉझिटिव्हचं पुन्हा सांगणं आहे की रिसरक्शन, पुनरुत्थान, पुनर्जन्माला येणे, मृत व्यक्ती पुनर्जन्माला येणे हे केवळ जीसस ख्राइस्टच्या बाबतीत झालेली घटना नाही, तर गुरुकृपेने ही घटना अनेक साधकांच्या बाबतीत झालेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, अनन्य शरण रिघा, गुरुला अनन्य शरण दिघा. जिथे गुरुचरणाचं स्मरण आहे तेथे न्यून काय आहे? तेथे न्यून काहीच नाही. त्यामुळे गुरु अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. म्हणून श्रद्धावान व्हा, भक्तिवान व्हा, कुठलेही अपेक्षा न ठेवता गुरुचरणाची सेवा करा आणि जीवनामध्ये सत्कार्य करत राहा. तुमच्याही जीवनामध्ये सद्गुरु असे चमत्कार नक्कीच घडवून आणतील, हे लक्षात घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.